नमस्कार प्रेक्षकांनो. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त आणि धमाकेदार ट्विस्ट पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, आता खूप दिवसांची आपली सर्वांची प्रतीक्षा संपलेली आहे. आता इकडे मात्र मेहेंदळ्यांचा वारीस हा अबीरच आहे हे तिलोत्तमा समोर आलेला आहे पुराव्यासकट. तर हो, आता तिलोत्तमा आता खूप मोठा निर्णय घेणार आहे. या निर्णयातून आता चांगलीच दातखडी या राजकुमार आणि मोनिकाची बसणार आहे. हे सर्व असं घडलं तरी कसं, हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनी व्हिडिओ स्किप न करता लाईक आणि व्हिडिओला शेअर नक्की करा. इकडे मात्र आता तिलोत्तमा खूप विचारात पडलेली असते. तिला माहिती नसतं की खरंच तिच्या मनात सतत एकच व्यक्ती येत असते, ती म्हणजे सावली सावली सावली. आणि तेव्हा मात्र आता ती स्वतःच तिच्या घरी जाऊन माहिती काढण्यासाठी आता ती घरी जाते. तर रस्त्यातच बाजूला तिची गाडी बंद पडते म्हणून ती एक बाजूला असलेल्या शॉपवरती जाते. तर तेवढ्यातच तिथं येतो तो म्हणजे व्यंकटेश. आता ती व्यंकटेश पाहून आपला स्वतःचा चेहरा लपवते आणि लगेच तेवढ्यातच आता व्यंकटेशला कॉल येते. आता व्यंकटेश मोबाईलवरती बोलते. व्यंकटेशला कॉल आलेला असतो तो म्हणजे तिच्या आईचा. तेव्हा आता लगेच व्यंकटेशची आई बोलते की काय रे, तू सांगितलं का सावलीला की तुझं तिच्यावर किती प्रेम आहे आणि तुला तिच्याशीच लग्न करायचं आहे म्हणून, आणि अभिलासुद्धा तो एका वडिलासारखंच वागवणार म्हणून. त्यावर व्यंकटेश बोलतो, नाही ना ग आई, ती माझ्याशी लग्न करायला तयारच नाही. ती आणखीनसुद्धा सारंगचाच विचार करते. खरं तर मला काय करावं ना काहीही कळत नाही आहे. माझं तिच्यावर किती प्रेम आहे आणि अभिलासुद्धा मी सारंगचा मुलगा असून तिला स्वतःच्या मुलासारखं वागवायला तयार आहे, तरीसुद्धा मला ते त्याच्या वडिलाचा मान देतच नाही आहे. तेव्हा मात्र आता सारंगचा मुलगा म्हटल्यानंतर असं हे वाक्य जेव्हा तिलोत्तमाच्या कानावरती पडते तेव्हा मात्र अक्षरशः इकडे आता तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला काय करावं कळत नाही. पण तिच्या लक्षात आलेलं असतं की सावली जशी त्या घरातून गेलेली होती तेव्हाच तिला दिवस होते आणि तिने एका छानशा मुलाला जन्म दिलेला आहे, जे की तो मुलगा आहे सारंगचा आणि सावलीचा मुलगा. तेव्हा आता इकडे मात्र एक आजी या नात्याने आता सावलीचा मुलगा आहे तरीसुद्धा आता तो आपल्या घरचा वारीस आहे असा तिलोत्तमा विचार करत असते. पण आता बाद झालं. आता या वारसाला मात्र मी माझ्या मेहेंदळ्याच्या घरात घेऊन जाणार आणि त्यानंतर सावलीशी माझ्या मुलाचा काहीही संबंध नसणार. तरीसुद्धा तिच्या मनात घाणेरडा डाव येते. पण ती मात्र सारंगचा मुलगा हा अबीर आहे या कारणाने आता ती सध्या तरी काही सावलीच्या घरी जाऊन सांगत नाही. तेव्हा आता लगेच इकडे सावलीच्या घरी इकडे तिलोत्तमा जाते आणि तिलोत्तमा आता तिच्याशी तशीच रूटली वागते आणि आता तेवढ्यातच तिथं अबीर येते. तेव्हा आता तिलोत्तमा बोलते, काय सावली, हा तुझा आणि व्यंकटेशचा मुलगा आहे का? अगदी तुझ्यासारखाच दिसतोय. पण व्यंकटेश सारखा मात्र थोडासाही दिसत नाही. आणि मोठ्या मायेने आणि प्रेमाने आता ते अवीच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि त्यानंतर लगेच ती तिथून निघून जाते. पण रात्रभर आता मात्र इकडे तिलोत्तमाला झोप लागलेली नसते. तिच्या सतत चेहऱ्यासमोर फक्त अबीर आणि अबीर दिसतो की आपल्या सारंगचा मुलगा, आणि ही सावली मात्र आपल्या घरात याला कसं येऊ देणार, काय करावं की जेणेकरून ही सावली आपल्या घरात परत नाही आली पाहिजे. मात्र हा मेहेंदळ्याचा वारस मात्र या घरामध्येच राहायला पाहिजे. नेमका काही ना काही डाव तिला आता खेळायचा असतो. तेवढ्यातच आता इकडे मात्र तो जो काही मोबाईल असतो सारंगच्या रूममध्ये ठेवलेला, आता सारंगला भेटण्यासाठी गेलेला तिलोत्तमाच्या हाती तो मोबाईल लागते, तो म्हणजे आता खंड्याच्या. तेव्हा आता लगेच तिलोत्तमा बोलते की हा मोबाईल आहे तरी कोणाचा, आणि नेमका आता त्याच वेळेस सारंगने त्या मोबाईलचा पासवर्ड खोलून आणलेला असतो. आता तेव्हा सारंगने तर त्याच्या आतमध्ये काय आहे बघितलेलं नसतं, कारण तो आणून सरळ त्याने टेबलवरती ठेवलेला असतो. आणि तेवढ्यातच तिथं तिलोत्तमा येते. आता तिलोत्तमाच्या हाती तो खंड्याचा मोबाईल लागतो आणि त्या मोबाईलमध्ये बघते तर काय, तर अक्षरशः इकडे मोनिकाचे खूप मोठे कट कारस्थान आणि राजकुमाराच्या तर अख्ख्या कट कारस्थानची लिस्ट आणि व्हिडिओ व्हॉईस रेकॉर्डर
खूप काही त्या मोबाईलमध्ये आता इकडे तिलोत्तमाच्या हाती लागतात. तेव्हा मात्र आता तिलोत्तमाच्या पायाखालची जमीनच सरकते आणि असं आहे का, म्हणजे ही मोनिका आणि राजकुमार माझीच प्रॉपर्टी घेतात आणि मला या घरातून बाहेर काढण्याचा प्लॅन करतात काय? असा प्लॅन या मोनिकाच्या डोक्यात शिजतंय का? पण मोनिका, तू रॉंग माणसाशी पंगा घेतलेला आहे. मी पण तुझी सासू आहे. आता बघ मी करते तरी काय. तर दुसऱ्या दिवशी मात्र इकडे आता वकिलाला बोलावलेलं असतं. तर इकडे आता सावलीला सुद्धा अभिला घेऊन तिलोत्तमाने बोलावलेलं असतं. तर अशा प्रकारे आता इकडे जगन्नाथ आता अभिला घेऊन आलेला असतो आणि सावलीसुद्धा सोबत आलेली असते. काही महत्त्वाचं बोलायचं म्हणून आता इकडे मात्र सावलीसोबत तो अबीर आलेला असतो. आता इकडे मात्र अबीर तर खूप खुश असतो, त्याला काहीही माहिती नसतं. तर तेवढ्यातच तिथं सारंगसुद्धा येतो आणि असं वकिलाला बोलावलं बघून राजकुमार आणि मोनिकासुद्धा चकित होऊन जातात की नेमकं आईच्या डोक्यात चाललंय तरी काय. म्हणून आता इकडे मात्र एक खूप मोठा पुरावा कसा काय माहिती, पण आता तिलोत्तमाच्या हाती लागलेलं असतं, ज्याच्यावरती आता ते असतं अबीरचं बर्थ सर्टिफिकेट, जे तिने बहुतेक स्कूलमधून काढलेलं असतं. तर आता त्या बर्थ सर्टिफिकेटवर सावलीने स्वच्छ अक्षरात लिहिलेलं असतं की अबीर सारंग मेहेंदळे. तेव्हा आता लगेच इकडे तिलोत्तमा सावलीसमोर उभे राहते आणि बोलते की काय सावली, खूप खोटं बोलणं झालं. आता काय सत्य आहे ना तुझ्या तोंडून सांग. हा जो काही मुलगा आहे ना, तू व्यंकटेशचा मुलगा नाही आहे हा, आणि तू चक्क सारंगशी खोटी बोलली, तिच्या मुलाला त्याच्यापासून लपवलं. हा घाणेरडा डाव आहे तरी काय तुझा, सांग मला. तेव्हा आता इकडे जगन्नाथ मधामध्ये येतो, पण आता लगेच इकडे तिलोत्तमा बोलते की तू आज बोलायचं नाही, तू सुद्धा तेवढाच यामध्ये दोषी आहे. माझ्या या घरच्या वारसाला तुम्ही लपून ठेवलं, तुमची एवढी हिंमत झाली तरी कशी. तेव्हा आता इकडे मात्र सावली काहीही बोलत नाही, कारण तिलोत्तमाने चक्क आता अबीरचं बर्थ सर्टिफिकेट आता सर्वांसमोर दाखवलेलं असतं आणि असं वकील साहेबाला बोलते की हे बघा, हा माझ्या मेहेंदळ्यांचा वारीस आहे आणि आता माझी अख्खी प्रॉपर्टी पूर्ण रूपम कॉस्मेटिकची जी कंपनी आहे, ही कंपनीचा पूर्ण मालिक आता 18 वर्षानंतर अबीर होणार आहे. माझ्यानंतर फक्त या प्रॉपर्टीचा मालिक अबीर आणि अबीरच होणार आहे. त्या व्यतिरिक्त कुणालाही मी याच्यामध्ये भाग देणार नाही. तेव्हा मात्र आता राजकुमार बोलते की आई तू काय बोलतेस, आता आलेल्या मुलाला तू सारंगचा मुलगा बोलतेस आणि आता सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावरती करून देते, तुला समजते तरी का तू काय करतेस. त्यावर आता इकडे लगेच तिलोत्तमा बोलते की मी काय करते आणि तुम्ही माझ्या माघारी मोनिकाने आणि तू काय केलं याचा हिशोब तर मी तुमच्याकडून घेणारच आहे. पण त्या अगोदर आज ही तिलोत्तमा मेहेंदळे या वकिलांना आज लिहून देते की माझ्या नावावरती जेवढी प्रॉपर्टी आहे त्या सर्वांचा मालिक फक्त आणि फक्त अबीर मेहेंदळेच राहणार आहे. तेव्हा मात्र इकडे आता सावलीने एक खूप मोठं टेन्शन आलेलं असतं की असं काय आहे की पहिलेच अबीरच्या जीवाला धोका आहे मला सतत वाटत असतं आणि आता मात्र आईने सर्व प्रॉपर्टी त्याच्या नावावरती करून दिली, म्हणजे आता मात्र हा राजकुमार काय करणार माहिती नाही. तेव्हा आता इकडे सारंग बोलते की तू कसलीही चिंता करू नको सावली, तू माझ्यापासून माझ्या मुलाला का लपवून ठेवलं मला माहिती नाही, पण आजपासून मात्र अबीरच्या केसालाही मी धक्का लावू देणार नाही, कारण तो आता माझा मुलगा आहे. अशा प्रकारे प्रेक्षकांनो आता अबीरच्या समोर राजकुमारला आता अबीरपर्यंत पोहोचण्यासाठी चक्क सारंगला आणि तिलोत्तमाला पार करावं लागणार. अशा प्रकारे आता एका आजीने आपल्या नातवाच्या म्हणजेच आपल्या मेहेंदळ्यांच्या घराच्या वारसाला आता चक्क वकील बोलवत आता मोनिकाच्या गळ्यात दात फसवत इकडे मात्र त्यांना खूप मोठा धक्का बसवत अख्खी प्रॉपर्टी आता अबीरच्या नावावर केलेली आहे. आता येणार मालिकेमध्ये जबरदस्त टर्निंग पॉईंट आणि जबरदस्त ट्विस्ट. अशाच प्रेक्षकांनो सावल्याची जणू सावली ही मालिका बघण्यासाठी आता सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.